हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. आजची माझी सकाळ खूप छान सुरू झाली. मी लवकर उठून शेताकडे गेली होती फेरफटका मारायला. वॉक करत असताना मला खूप उशीर झाला आणि घरी येऊन मग मी फास्ट रेडी झाले. नंतर आम्ही निघालो सिन्नरला पोचल्यानंतर मी गेली मार्केटला. बाप्पासाठी मी छान फुलं घेतली. त्यानंतर बाप्पाच्या दर्शनाला गेली आणि बाप्पाकडनं खूप साऱ्या ब्लेसिंग्स घेतल्या, कारण की आमची साक्षीच्या लग्नासाठी तयारी चालू होती. त्यानंतर मी पोहोचले शॉपवरती साक्षीचं नेल आर्टचं काम चालू होतं, कारण की आज तिचं मेहंदीचं फंक्शन होतं. तर ती तयारी आम्ही सर्वजण करत होतो. मीही माझ्या आउटफिटच्या सिलेक्शनला लागले. माझे सगळ्या फंक्शनसाठी आउटफिट मी डिसाईड करत होते. छान असे सॉंग्स शॉपवरती लावले होते, तर मी थोडासा डान्स देखील केला. असा एन्जॉयमेंट आम्ही मध्ये करतच असतो. त्यात साक्षीचं लग्न आहे, त्यामुळे अजूनच जास्त आमच्या सगळ्यांमध्ये एनर्जी होती. काही दिवस क्लासला सुट्टी असल्यामुळे सर्वजण फ्री माइंडमध्ये होते. हे सर्व करत असताना साक्षीचं नेल आर्ट कंप्लीट झालं आणि आम्ही नेल आर्टचं शूट्स देखील घेतलं. त्यानंतर आम्हाला मेहंदी काढायची होती, तर फटाफट मी चेंज करून मेहंदीला बसली. तर खूप सुंदर अशी तिची मेहंदी देखील आम्ही काढत होतो. मेहंदी काढत असताना सर्वांनी ज्याचं त्याचं आवरलं आणि सर्वजण रेडी होते. मी देखील त्यानंतर रेडी झाले, बट मध्येच क्लायंट आले. मग क्लायंट केल्यानंतर आम्ही निघालो साक्षीच्या घरी पोहोचतो तर बघितलं तिचं इतकं सुंदर घर डेकोरेट केलेलं होतं. खूप छान वाटलं. त्यानंतर आम्ही तिच्या लग्नाच्या पुऱ्या खाल्ल्यात. खूप सुंदर असा स्वाद त्या पुऱ्यांना होता. आम्ही सगळ्यांनी तो एन्जॉय केला. त्यानंतर आमचे जेवणं झाले. साक्षीचं मेहंदीचं फंक्शनचं फोटोशूट चालू होतं, तर सर्वांनी तो देखील आनंद घेतला. छान असं फोटो सेशन कंप्लीट झालं. DJ लावलेला होता, तर मी आणि माझे सर्व स्टुडंट आम्ही खूप छान असा डान्स केला. खूप दिवसानंतर इतकं मोठं आम्ही डान्स करत होतो, आनंद घेत होतो. खूप छान अशी मज्जा येत होती. त्यानंतर आम्ही खूप सारं थकलो होतो, तर आम्ही निघालो झोपायला. तरी देखील आमची मस्ती चालूच होती. बट थकलं असल्यामुळं आम्ही थोड्या वेळ बसलो, थोडीशी पुरी पुन्हा खाल्ली आणि सर्वजण आरामामध्ये झोपलो.